नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारतीय न्यायव्यवस्थेसाठी एक मोठं आव्हान बनला आहे. पण गंमत म्हणजे यावरचा उपाय आपल्या समोरच आहे, फक्त तो म्हणावा तसा वापरला जात नाहीये. चला तर मग जाणून घेऊया या उपायाबद्दल. चला सुरुवात करूया एका आकड्याने. हा आकडा आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे आणि तो आकडा आहे 5 कोटी. 5 कोटी एवढे खटले आज भारताच्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. विचार करा. आणि यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यापैकी बहुतेक केसेस या जिल्हा पातळीवरच अडकून पडले आहेत. आता इतके खटले साचल्यामुळे होतं काय? साहजिकच एक अशी परिस्थिती निर्माण होते जिथे प्रत्येक खटल्याचा निकाल कधी लागेल हे सांगता येत नाही. त्यासाठी होणारा खर्च आवाक्याबाहेर जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळायला अक्षरशः वर्षानुवर्ष लागतात. मग प्रश्न असा आहे की यावर काही उपाय आहे का? आणि उत्तर आहे हो. खरं तर या समस्येचा सामना करण्यासाठी आपल्या कायद्यात आधीपासूनच एक खास तरतूद आहे. या तरतुदीला प्ली बार्गेनिंग असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर वाटाघाटीतून न्याय. ही संकल्पना अनेक वर्षांपासून आपल्या कायद्यात अस्तित्वात आहे. बघा, भारतात 2005च्या आधी प्ली बार्गेनिंगसाठी अशी कुठलीही औपचारिक यंत्रणा नव्हती. 2005मध्ये कायद्यात बदल करून ती लागू करण्यात आली. पण इतकी वर्ष होऊनही आजही न्यायव्यवस्थेत याचा म्हणावा तसा वापरच होत नाहीये. हे एक दुर्लक्षित साधन बनून राहिलंय. आता ही प्रणाली आणण्यामागे उद्देश काय होता? अगदी सरळ आणि सोपा होता. 1. खटले लवकर निकालात निघावेत. 2. न्यायालय, सरकारी वकील आणि पोलिसांवरचा कामाचा प्रचंड ताण कमी व्हावा. आणि 3. पीडित आणि आरोपी दोघांनाही लवकर न्याय मिळावा. थोडक्यात काय तर संपूर्ण प्रक्रिया सगळ्यांसाठीच सोपी आणि कार्यक्षम व्हावी. बरं, आता हे बघूया की जगात इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि भारताचा अनुभव त्यांच्या तुलनेत नेमका कसा वेगळा आहे. आणि इथेच खरा मुद्दा समोर येतो. अमेरिकेसारख्या देशात जवळपास 90 ते 95% फौजदारी खटले याच प्ली बार्गेनिंगच्या माध्यमातून मिटवले जातात. आणि आपल्याकडे हे प्रमाण 1%पेक्षाही कमी आहे. किती मोठा फरक आहे बघा. ह्या एका मोठ्या फरकाचा थेट परिणाम दोन्ही देशांच्या न्यायव्यवस्थेवर दिसतो. अमेरिकेत खटल्यांची संख्या नियंत्रणात राहते आणि फक्त गंभीर प्रकरणांवरच सुनावणी होते, तर दुसरीकडे भारतात सर्वच प्रकारच्या खटल्यांमुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो आणि गंभीर अनुशेष निर्माण होतो. मग साहजिकच प्रश्न पडतो की जे साधन इतर देशांमध्ये इतकं यशस्वी ठरलं आहे ते भारतात का चालत नाहीये? काय अडचण आहे? याचं उत्तर काही प्रणालीतल्या त्रुटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनात असलेल्या विश्वासाच्या अभावामध्ये आहे. हे अडथळे अनेक प्रकारचे आहेत. एक म्हणजे वकील, पोलीस आणि सामान्य लोकांमध्ये याबद्दल पुरेशी जागरूकताच नाही. अनेकांना तर हे माहीतही नाही. दुसरी मोठी भीती म्हणजे आरोपीवर दबाव टाकून किंवा जबरदस्तीने गुन्हा कबूल करून घेतला जाईल. शिवाय न्यायाधीश आणि सरकारी वकीलसुद्धा ही प्रक्रिया वापरायला थोडे कसरतात. आणि या सगळ्यासाठी एक पक्की चौकट किंवा नियम नसल्यामुळे गोंधळ आणखी वाढतो. चला आता या सगळ्या समस्यांवर उपाय काय असू शकतो याकडे वळूया. आणि चांगली गोष्ट ही आहे की तज्ज्ञांनी यावर एक ठोस उपाययोजना सुचवली आहे. त्यांनी एक प्रस्ताव मांडला आहे, एक राष्ट्रीय वाटाघाटी न्याय अभियान सुरू करण्याचा. आपण त्याला सहमती समाधान न्याय मिशन असंही म्हणू शकतो. हे मिशन या संपूर्ण बदलाला चालना देण्याचं काम करेल. या अभियानाचे 4 मुख्य स्तंभ असतील. पहिलं, सरकारी वकील, न्यायाधीश आणि वकिलांना योग्य प्रशिक्षण देणं जेणेकरून वाटाघाटी योग्य प्रकारे होतील. दुसरं, वकिलांना केवळ खटले लांबवण्याचे नाही तर ते लवकर आणि योग्य रीतीने मिटवण्याचे प्रोत्साहन मिळेल अशी व्यवस्था करणं. तिसरं, या प्रक्रियेचा गैरवापर होऊ नये म्हणून कडक आणि पारदर्शक नियम बनवणं. आणि चौथं, लोकांमध्ये जागृती निर्माण करणं की प्ली बार्गेनिंग हा एक हुशार आणि कायदेशीर पर्याय. आणि हे सगळं यशस्वी झालं तर त्याचे फायदे खूप मोठे आहेत. न्यायालयांचा वेळ वाचेल जो ते अधिक गंभीर आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांसाठी वापरू शकतील. खटले लवकर निकाली निघाल्यामुळे देशात व्यवसाय करणं सोपं होईल. कायद्याचं राज्य अधिक मजबूत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा जो विश्वास कमी होत चालला आहे तो पुन्हा एकदा वाढण्यास मदत होईल. शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. खटले प्रलंबित राहणं हे एक प्रक्रियात्मक अडचण वाटते, पण यावर मात करणं हेच आपल्या न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि न्यायाचा मूळ पाया मजबूत करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं का? यावर विचार करायला हवा.